नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण AI ड्रोन निवड आणि फायदे याविषयी बोलणार आहोत. श्रमशक्ती कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मालदाड इथल्या कृषी शक्ती अवजारं आणि तंत्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक नरेंद्र गाडगे यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बंधू भगिनींनो, AIचा जमाना आलेला आहे असं आपण म्हणतो आहोत आणि AIच्या माध्यमातून ड्रोनची फवारणी होते आहे आणि या ड्रोनच्या बाबतीत आणखी विस्तारानं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण आज त्या संदर्भात बोलणार आहोत गाडगे सरांशी. तर सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं आहे की ड्रोन म्हणजे काय आणि ड्रोन फवारणी तंत्रज्ञान का वापरायला पाहिजे याविषयी सांगा. तर प्रिय शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीवरती अवलंबून असलेल्या जीवनात पिकाची उत्पादकता वाढवणे, तसेच खर्च कमी करणे आणि पर्यावरणाशी सुसंगत राहणे हे नेहमीच एक आव्हान असतो. त्या संदर्भात त्यावरील खर्च, वेळ, कष्ट हे कमीत कमी आणि स्मार्ट पद्धतीने शेती कशी होईल त्यासाठी ड्रोन असतो. तर ड्रोन म्हणजे सोपी शब्दात मानवरहित फवारणी यंत्र. त्याला इंग्लिशमध्ये अनमॅन्ड एरियल व्हेहिकल असे सुद्धा म्हणतात. त्यासोबतच ड्रोन फवारणी का वापरावी? जसं आपण बघितल्यानुसार पारंपरिक पद्धतीमध्ये वेळ, श्रम आणि संसाधनांचा अपव्यय किंवा अयोग्य वापर होत असतो. त्यासाठी ड्रोनद्वारे शेतीला सुलभ, अचूक आणि भविष्यवेधी अचूक ठरवू शकते. सर, आता यानंतर विचारायचं आहे की ड्रोनमुळे होणारे फायदे कोणते आहेत, काय आहेत आणि ड्रोन तंत्रज्ञान प्रक्रिया जी आहे ती काय असते याविषयी जाणून घ्यायचं आहे. नक्कीच ड्रोनमुळे वेळ वाचत नाही, तर प्रत्येक थेंब हा रसायनाचा अचूक वापर होऊन पिकांवरील ताण आणि जमिनीचे प्रदूषणही जवळपास 20 ते 25% कमी होते. सोबतच 1 हेक्टर फवारणीसाठी नियर अबाउट 15 ते 20 मिनटं लागतात. तर पारंपरिक पद्धतीमध्ये हेच गोष्ट होण्यासाठी जवळपास तासनतास वेळ जात असतो. आणि अजून अचूक बोलण्याजोगं म्हणजे ड्रोन्स GPS आणि सेन्सर्सद्वारे विशिष्ट क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे कीटकनाशकांचा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय धोकादायक परिस्थिती जसे की उंच झाडे, चिखलाचे शेत सहज हाताळता येते. प्रक्रिया म्हणजे काय? ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी मुख्यतः मल्टीरोटर ड्रोन्स वापरले जातात, ज्यामध्ये लिक्विड टँक, स्प्रेयर नोझल्स आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असते. प्रथमतः शेतीचा नकाशा हा सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करून त्यामध्ये फवारणीचे क्षेत्र हे चिन्हांकित केले जाते. नंतरच ड्रोन प्रोग्राम अपलोड केल्यानुसार उड्डाण करतो आणि ठराविक उंचीवरून सामान्यतः 2 ते 3 मीटर उंचीवरून एक समान फवारणी करते, जे की जुन्या किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये शक्य नव्हतं. आणि सोबतच काही ड्रोन्स हे रिअल टाईम डेटा सिस्टीम घेऊन पिकाच्या आरोग्यावरती नजर ठेवू शकतात. सर, आता फायदे सांगितले, प्रक्रिया सांगितली. यानंतर तुम्हाला विचारायचं की ड्रोन तंत्रज्ञान वापरताना जी आव्हानं आहे ती कोणती येतात, म्हणजे कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि वापरत असताना अंमलबजावणीचे चरण जे आहेत ते कोणते असतात याविषयी सांगा. साधारणतः जवळपास आपल्या भारतामध्ये कृषीप्रधान देश असूनसुद्धा 70 ते 75% ही मार्जिनल फार्मर्स, ज्यांच्याकडे शेती ही लेस दॅन 2 हेक्टर्स म्हणजे 2.5 एकरापेक्षा सुद्धा कमी आहे. तर अशा वेळेस सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्मॉल लँड होल्डिंग, जणी की त्याला म्हणतात कमी क्षेत्रफळ. म्हणजेच मुख्य आव्हान म्हणजे प्रारंभिक खर्च, ज्यामध्ये साधारणतः ड्रोनची किंमत ही 8 ते 10 लाख रुपये आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला मंजुरी लागतं, म्हणजे नियामक मंजुरी, ज्याच्यासाठी जसं की DGCA यांच्यानुसार मार्गदर्शक तत्वानुसार ड्रोन ऑपरेटरला परवाना आणि शेतमालकाला FRO म्हणजेच फार्मर्स रजिस्ट्रेशन ऑर्डर ही आवश्यक आहे. तसेच सोबत त्याला तांत्रिक प्रशिक्षण आणि बॅटरी मॅनेजमेंट जसे की प्रति चार्जला 20 ते 30 मिनटं यावरती लक्ष द्यावे लागते. हे सर्व गोष्टी आव्हानात्मक असून तसेच अंमलबजावणी करताना 4 चरण कुठले, तर पहिलं म्हणजे ड्रोन निवड क्षमता. उदाहरणार्थ 10 ते 20 लिटर टँक, सेन्सर आणि सपोर्ट सर्व्हिस. सेकंड म्हणजे किंवा दुसरं चरण म्हणजे नोंदणी. DGCAकडे ड्रोन आणि ऑपरेटरची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं चरण म्हणजे प्रशिक्षण. स्थानिक ड्रोन प्रशिक्षण केंद्रातून पायलट कोर्स करणे गरजेचं आहे. त्यासोबतच शेवटचं म्हणजे फवारणी आयोजन. हवामान, कीटकनाशकाचे प्रमाण
आणि वेळ सकाळ किंवा संध्याकाळ विचारात घेऊन फवारणी करणे हे सर्व गोष्टी अंमलबजावणीमध्ये 4 चरणमध्ये येतात. अशा पद्धतीनं आपण अंमलबजावणीचे चरण याविषयी बोललो, आव्हानांविषयी बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्या शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आपल्याला हे ड्रोन घ्यायचं असेल तर याची किंमत किती आहे आणि सरकारी अनुदान आपल्याला किती मिळतं याविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना समजावून सांगा. ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत जवळपास 40 ते 100% पर्यंत अनुदान मिळवता येते. जसे की शेतकरी उत्पादक संस्था यांना 75% अनुदान, म्हणजे सपोज एखाद्या ड्रोनची किंमत जर 10 लाख रुपये असेल तर त्यांना 7.5 लाखपर्यंत अनुदान, सरकारी अनुदान मिळवता येते. सोबतच केंद्र पुरस्कृत जसे की शासकीय कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्रे KVK यांना 100% पर्यंत अनुदान हे केंद्र देत असतं. सोबतच त्यांना 100% सुद्धा अनुदान येते. हे सर्व सरकारी मदत, राज्य पुरस्कृत सरकारी मदत किंवा अनुदान हे ड्रोनला शासकीय स्तरावरती किंवा केंद्र स्तरावरती ड्रोनला मिळत आहे. सर, आता श्रमशक्ती कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या ठिकाणी काम करत असताना ड्रोनच्या बाबतीतलं जे काही मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे, तर आपला तालुक्याचा जर विचार केला, संगमनेर तालुक्याचा, तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत का ज्यांनी ड्रोन आता त्यांच्याकडे आहेत आणि ते व्यवस्थितपणे त्यांचं हँडलिंग होतं आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो, याविषयी काही सांगू शकाल का? कॉलेज लेवलवरती किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन बरेचसे मुलं हे काहीतरी जॉबच्या सर्चिंगमध्ये असतात. त्यासोबतच मालदाड येथील विद्यार्थिनी तिने स्वतः कस्टम हायरिंग सेंटर सर्व्हिस ड्रोन टेक्नॉलॉजी हे सुरू केलेले आहे, ज्यामध्ये ड्रोनची योग्य निवड किंवा क्षमता, आकार, सेन्सर आणि तंत्रज्ञान किंवा कुठल्या प्रकारची सपोर्ट सर्व्हिस किंवा फवारणी कशी पद्धतीने करावी ही सर्व ती विद्यार्थिनी स्वतः हँडल करत असते. आणि ती विद्यार्थी स्वतः दिवसाला 25 ते 30 एकर ही दिवसाला फवारणी करते आणि चार्जेस हे सुद्धा अफोर्डेबल आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना परवडण्याजोगे आणि हँडलिंगसाठी सोयीस्कर आहे. त्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी करताना अंमलबजावणीची योग्य निवड, त्यासाठी पहिला आणि महत्त्वाची पायरी म्हणजे क्षमता आणि आकार. ड्रोनची टँक क्षमता जवळपास 10 ते 20 लिटर. मोठ्या शेतांसाठी जास्तीत जास्त क्षमतेचे ड्रोन्स उपयुक्त असतात. सेन्सर आणि तंत्रज्ञान, GPS, मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर आणि कोलिजन ॲडव्हान्स सिस्टीम असलेले ड्रोन्स अचूक फवारणीसाठी योग्य आहेत. सपोर्ट सर्व्हिस, विक्रेत्याकडून मिळणारी तांत्रिक मदत, वॉरंटी आणि स्पेअर पार्टची उपलब्धता, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि रिमोट सपोर्टसारख्या सुविधा ह्या ड्रोनच्या दीर्घकाळ महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही ड्रोन जे वापरणारे शेतकरी आहेत त्यांच्याविषयी सांगितले आणि त्यांची वैशिष्ट्येसुद्धा सांगितलेली आहेत. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण ड्रोन निवड आणि फायदे याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलं. श्रमशक्ती कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मालदाड इथल्या कृषी शक्ती अवजार आणि तंत्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक नरेंद्र गाडगे यांच्याकडून. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 72 64 95 11 92. गाडगे सर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर, धन्यवाद.